शेतकरी बांधवांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये हरभरा पिकाबद्दल पेरणी करण्या अगोदरच पासूनच आपल्याला मर रोग व्यवस्थापन करायचं आहे। शेतकरी बांधवांनो, दरवर्षी आपण हरभरा पेरणी करतायत, पण 100% दरवर्षीपेक्षा खर्च तर वाढतंय आणि मरचं पर्सेंटेज हे 10%पेक्षा दरवर्षीपेक्षा 15%, 20% वाढतच आहे, आपल्याला मान्यच आहे। शेतकरी बांधवांनो, जर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जर शेतकऱ्यांचे 4 ते 5 कटे दरवर्षीपेक्षा जर वाढत असेल तर शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा, कारण की हरभरा पिकाबद्दल सविस्तर आणि डिटेल्स माहिती मी थोडक्यातच सांगणार आहे। पण आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि शेअर पण करण्यात येईल। मित्रांनो, तर बऱ्याच ठिकाणी आज सोयाबीन असेल, मूग असेल, उडीद असेल, हे संपूर्ण क्षेत्र आज मोकळे झालेले आहेत। तर तुम्ही बघू शकता सध्याला इथं सोयाबीन काढणी झालेला आहे, सोयाबीन काढून 4 दिवस कंप्लीट झालेले आहेत। शेतकरी बांधवांनो, आता या जमिनीवरती आपल्याला हरभरा पीक व्यवस्थापन करायचे आहे। 100% दरवर्षी तर मर झालेला आहे। आता तर नाईलाज आहे शेतकरी बांधवांनो, पाणी कमी असल्यामुळे आपण हरभरा पिकाची निवड करत असतो, कमी पाण्यामध्ये येत असतो म्हणून। परंतु दरवर्षीपेक्षा आपल्याला 1 कट्टे, 2 पोते, 3 पोते हे रिवर्सच येत आहेत आणि खर्चाच्या मानाने जर विचार जर केला तर शेतकरी बांधवांनो, खर्च तर हा वाढतच आहे। तर यासाठी आपल्याला शेतकरी बांधवांनो काय करायचं आहे ते सगळ्यात महत्त्वाचं सांगणार आहे। आपण दरवर्षी काय करू लागले, दुकानदाराच्याच मनावरती बुरशीनाशक असतील, कीटकनाशक असतील किंवा खतं असतील, आपापल्या पद्धतीने जात आहेत आणि आणून सोडतात। मला 100% शेतकरी मित्रांनो तुम्ही सांगा बरं, जे काही तुम्ही बीज प्रक्रिया केल्यात, मी तुम्हाला काय औषधाचे नावं सांगणार नाही। कदाचित बरेच शेतकरी म्हणतील किंवा बरेच दुकानदार म्हणतील आमच्या औषधाला तुम्ही ट्रोल का करत आहेत। मी कंटेंट सांगतो, जसं की थायफिनाइट मिथाइल आलं, जसं की तुमचं शेतकरी बांधवांनो मेटल एक्सेल आलं, मॅनकोजेब आलं किंवा कार्बन डायझम आलं, किंवा ते नवीन एक आहे जसं की ते फ्लूफेन, असं काहीतरी कंटेंट आहे जे की स्क्रीनवरती तुम्ही बघत आहेत। शेतकरी बांधवांनो, हे दरवर्षी आपण तर बीज प्रक्रिया करत आहेत, औषधं पण मारत आहेत, 100% आपण सल्फरची मात्रा पण देत आहेत, परंतु कंट्रोल का होत नाही मर? शेतकरी बांधवांनो, आपल्याला माहिती आहे की जमिनीमध्ये वाढलेले बुरशी, जसं की पीटीएम असेल, फ्युजेरियम असेल किंवा फायटोप्तरा असेल, हरभरा पिकावरती सगळ्यात जास्त प्रभावी काम करणारी बुरशी जी असते ते म्हणजे शेतकरी बांधवांनो फ्युजेरियम। फ्युजेरियम हे एक बुरशी असते जे की नवीन मुळं किंवा नवीन पालवी किंवा नवीन तंतुमय मुळं जेव्हा आपल्या हरभरा पिकामध्ये येणार आहे त्यावेळेस त्याला खायला वगैरे काही मिळत नसल्यामुळे ते डायरेक्ट नवीन मुळावरती त्यांना हल्ला करत असतो। हल्ला केल्यामुळे नवीन आलेले मुळे संपूर्ण जाग्यावरती ब्लॉक झाल्यामुळे आपली पिकाची मर रोग चालू होते किंवा पानं तुम्हाला पिवळेपणा दिसणे, काडी वाळून जाणे, हे बरेचसे प्रकार आपल्याला जाणवत असतात। आणि तुम्ही कधी पण लक्ष केलं असेल की पाणी दिल्यानंतर पण हा रोगाचा प्रसार किंवा हा बुरशी हे खूप झपाट्याने वाढत असते। कारण शेतकरी बांधवांनो, बुरशी म्हणजे एक जीवच आहे, त्याला आर्द्रता जर मिळाली किंवा ह्युमिडिटी जर मिळाली तर तो झपाट्यानेच वाढणार, म्हणजे एक व्हायरल इन्फेक्शन सारखं। तर शेतकरी बांधवांनो, आपल्या हरभरा पिकावरती हा प्रकार होऊ नये म्हणून शेतकरी बांधवांनो, मी तर म्हणणार आहे शेतकरी बांधवांनो, नाईलाज आहे, खर्च केल्याशिवाय कंट्रोल होणार नाही, उत्पन्न तर दरवर्षीपेक्षा वाढणार नाही, उलटच कमी होत चाललंय। पण शेतकरी बांधवांनो, एवढंच तुम्हाला कळवेल की तुम्ही घेत असलेली बीज प्रक्रियेसाठी जे काही तुम्ही औषध पहिल्या वर्षी जी घेत आहेत, जसं समजा तुम्ही एकच बुरशीनाशक घेताय, काही शेतकरी रायझोबियम घेतात, काही ट्रायकोडर्मा, मी तर म्हणाल शेतकरी बांधवांनो तुम्ही ट्रायकोडर्मा, सुडोमोनास, बॅसिलस, विटॅमिन्स आणि सीविड्स असं मिळणारं बुरशीनाशक घेत चला शेतकरी बांधवांनो। कारण की गेल्या वर्षी 2 वर्षापासून आम्ही ज्या शेतकऱ्यांना हे सजेस्ट केलेलं आहे, सांगितलेलं आहे, त्या शेतकऱ्यांचं 100% मर थांबली नाही। पण शेतकरी बांधवांनो, मी तुम्हाला एवढंच कळवलं की खर्च कमी होऊन त्यांचं दरवर्षीपेक्षा जिथं त्यांचे एकरी 12-13 पोते जी निघत होते, आज शेतकरी बांधवांनो 15-16 पोते निघत आहेत, पण खर्च पण मेंटेन आहे, पण 100% समाधानकारक त्यांच्याशी रिपोर्ट मिळत आहेत। हे आमचे 2 वर्षापासून ट्रायल आहेत आणि त्या शेतकऱ्यांचा पण नक्कीच अनुभव असा आहे की दरवर्षी जर आम्ही हे प्रॅक्टिस जर करत राहिलं तर आमचं जे काही मर रोगाचं व्यवस्थापन जे होणार आहे ॲटोमॅटिक दमादमाने क्लिअर होईल, हे 100% शेतकऱ्यांना माहिती आहे। पण शेतकरी बांधवांनो, मर रोग हा एकदाच कंट्रोल होत नाही। ज्यावेळेस जमिनीमध्ये अतिरिक्त पाणी साचतो किंवा जिथं तण असतो त्या जमिनीमध्ये पाणी साचल्यानंतर बुरशी तर वाढत असते, कारण की जमीन आजच्या संपूर्ण आपल्या घट्ट झालेले आहेत, म्हणजे जमिनीमध्ये चांगल्या रीतीने ऑक्सिजन लेवल, जसे आपण वारा वगैरे जर चांगल्या रीतीने जर जमिनीमध्ये जर खेळत राहिलं तर बुरशी वाढण्याचे कमी चान्सेस असतात। जर जमीन घट्ट जर झाली तर आर्द्रता जास्तीत जास्त जमिनीमध्ये राहून बुरशी वाढत असते, तर त्याच्यासाठी आपल्या जमिनी पण भुसभुशीत असणं खूप गरजेचं आहे। शेतकरी बांधवांनो, तुम्ही म्हणत असाल की पूर्वी आपले आजोबा पणजोबा त्यावेळेस बुरशी का नव्हती जमिनीमध्ये? शेतकरी बांधवांनो, त्यावेळेस आपल्या जमिनी भुसभुशीत होते, गांडुळाची मात्रा चांगली होती, जमिनीमध्ये जीवाणू पण होते। आजच्या कंडिशनला शेतकरी बांधवांनो, आज जर आपण विचार जर केला शेतकरी मित्रांनो, तर आपल्या जमिनीमध्ये चांगले तर सोडा, वाईट तर बुरशीनाशक तर खूपच आहेत, वाईट तर बुरशी वाढलेलेच आहेत। आपण काय करताय, तणनाशक घेतल्यानंतर एक चांगले पण बुरशी संपत आहे आणि वाईट पण संपत आहे। पण आपल्या हाताने चांगले बुरशी लवकर कसे वाढतील हे आपण याच्यावरती काम करत नाहीत। ऑटोमॅटिक चांगली बुरशी कमी झाली म्हणजे ऑटोमॅटिक तुमची वाईट बुरशी वाढणार, त्याच्यामध्ये फ्युजेरियम वाढणार, पीटीएम वाढणार आणि फायटोप्तरा वाढणार। मग त्या
बुरशीला खायला काही नसल्यामुळे तुमच्या पिकावरती हल्ला तर त्यानं करणारच आहे. तर शेतकरी बांधवांनो, त्याच्यासाठी तुम्हाला एक सिंपलमध्ये उदाहरण आहे. बीज प्रक्रिया करा. बीज प्रक्रियेसाठी मी तुम्हाला टॅक्समध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये कमेंटमध्ये टाकणार आहे की तुम्ही त्या औषधाचा तुम्ही वापर करू शकता. शेतकरी बांधवांना मान्य आहे, त्याला खर्च आहे, पण खर्च केल्याशिवाय तुम्हाला त्याचं दरवर्षीपेक्षा 20 ते 25% 100% त्याचं कंट्रोलपणा मिळणार म्हणजे मिळणार. राहिला शेतकरी बांधवांनो की दरवर्षी खतामध्ये आपण सल्फर किंवा बेनसल्फ वगैरे हे काही ना काही खत घेत असतो. तर शेतकरी बांधवांनो, जिथं मरचं प्रॉब्लेम जास्त आहे तिथं एकरी बेनसल्फ 10 किलो तुम्ही वापर करण्यात यावा खत नियोजनामध्ये. दरवर्षी तुम्ही 1840 किंवा 10-26-26, 14-35-14 किंवा अजून तुमची जी काही खताची मात्रा असेल हे तर खत तुम्ही घेतच असतो. त्याच्यामध्ये तुम्ही सल्फर पण ॲड करत चला. बऱ्यापैकी बुरशीला कंट्रोल करायचं काम करत असतं. शेतकरी मित्रांनो, बुरशी जमिनीमध्ये वाढलेली असते. आपण फवारण्याच्या माध्यमातून बुरशी कंट्रोल करायचं काम करत असतो. मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो शेतकरी बांधवांनो, फवारणीच्या माध्यमातून जास्त कंट्रोलपणा मिळणार नाही. पण काही असे पण रसायनं आहेत, काही कृषी टेक्नॉलॉजी बऱ्याच ठिकाणी पुढे चांगली प्रवृत्त झालेली आहे, वाढलेली आहे. रसायनमधून पण आणि ऑर्गॅनिक जैविकच्या माध्यमातून बऱ्यापैकी कंट्रोल मिळत आहे. ते तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये संपूर्ण माहिती टाकत असतो. जर कोणाला संपूर्ण डिस्कशन जर करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये पण व्हॉट्सअप नंबर टाकण्यात आलेला आहे. तिथं पण तुम्ही चर्चा करून संपूर्ण माहिती विचारून घेऊ शकतात. शेतकरी बांधवांनो, हे प्रक्रिया जर आपण करत जर राहिलं तर मर रोग व्यवस्थापन आपलं नक्कीच होणार. पण हा पेरणीपूर्व तुम्ही प्रिव्हेंटिव्हमधून काम करत चला शेतकरी बांधवांनो. मर रोग आल्यानंतर आपण त्याला कंट्रोल करू शकत नाही. तर हे तुम्ही लक्षात ठेवा शेतकरी बांधवांनो. मर रोग येण्याचे कारणे बरेचसे असतात, पण त्याच्यासाठी आपल्याला प्रिव्हेंटिव्ह काम करणं गरजेचं आहे. तर शेतकरी बांधवांनो, असेच काहीतरी नवीन व्हिडिओ आपण तुमच्याशी घेऊन येत चालूयात. तोपर्यंत आपल्या सर्वांचे खूप हार्दिक अभिनंदन, धन्यवाद. आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पण शेअर करण्यात यावे. कदाचित त्या शेतकऱ्याला पण आपला नक्कीच बेनिफिट होऊ शकतो.